Welcome again, students. I am Mrs. Sane. Now, in this part 2 of Prose 1.2 on saying please, let us see the remaining part of the lesson. The writer A.G. Gardiner has shown how manners and etiquettes are important in social life. For that, he has given the first example of a liftman and has shown how bad manners, bad temper spreads from one person to another and pollute the atmosphere. Now, the writer gives the second example. It is of a polite conductor to show how good manners sweeten the atmosphere. ज्याप्रमाणे असभ्यपणा, वाईट शिष्टाचार किंवा बॅड मॅनर्स हे आपल्या आजूबाजूचं वातावरणही दूषित करतात, पण त्या उलट चांगले शिष्टाचार किंवा गुड मॅनर्स हे सुद्धा आजूबाजूचं वातावरण कसं चांगलं बनवतात, चांगल्या भावना निर्माण करतात, हे सांगण्यासाठी हा नम्र कंडक्टरचा प्रसंग लेखकानं सांगितलेला आहे. सो स्टुडंट्स, लेट अस स्टार्ट ऑन सेइंग प्लीज from the second paragraph on page number 16. I should like to feature in this connection my friend the polite conductor. By this discriminating title, I do not intend to suggest a rebuke to conductors generally. On the contrary, I am disposed to think that there are few classes of men who come through the ordeal of a very trying calling better than bus conductors do. नम्र कंडक्टर असे भेदभावपूर्ण टायटल देऊन कंडक्टरची निंदा करण्याचा लेखकाचा हेतू नाही. हिअर अँड देअर यू विल मीट अन अनप्लेझंट स्पेसिमेन हू रिगार्ड्स द पॅसेंजर्स ॲज हिज नॅचरल एनिमीज. काही वेळेला कंडक्टरचा असाही नमुना भेटतो जो पॅसेंजर्सना शत्रू मानतो. ॲज क्रीचर्स हुज चीफ पर्पज ऑन द बस इज टू चीट हिम. या पॅसेंजर्सना त्याला फसवण्याचा उद्देश असणारे असे शत्रू समजतो. अँड हू कॅन ओनली बी केप्ट रिझनेबली ऑनेस्ट बाय अ लाऊड व्हॉइस अँड अन ॲग्रेसिव्ह मॅनर. आणि म्हणून त्यांना मोठ्या आवाजाने आणि आक्रमक पद्धतीने आपण प्रामाणिक ठेवू शकतो असे त्याला वाटत असते. बट धिस टाईप इज रेअरर दॅन इट यूज टू बी. पण असे प्रकार दुर्मिळ असतात. रेअरचा अर्थ आहे दुर्मिळ. आय फॅन्सी द पब्लिक ओज मच टू द अंडरग्राऊंड रेल्वे कंपनी विच ऑल्सो रन्स द बसेस. लंडनमध्ये अंडरग्राऊंड रेल्वे कंपनी बसेस पण चालवते. फॉर इन्सिस्टिंग ऑन अ सर्टन स्टँडर्ड ऑफ सिव्हिलिटी इन इट्स सर्वंट अँड टेकिंग केअर दॅट स्टँडर्ड इज ऑब्झर्व्ड. आणि ही कंपनी आपल्या प्रवाशांसाठी चांगल्या दर्जाचा आग्रह धरते. इन डुईंग धिस इट नॉट ओनली मेक्स थिंग्स प्लेझंट बट फॉर द ट्रॅव्हलिंग पब्लिक बट परफॉर्म्स ॲन इम्पॉर्टंट सोशल सर्व्हिस. असे करून चांगली समाजसेवासुद्धा ही कंपनी करते. It is not, therefore, with any feeling of unfriendliness to conductors as a class that I pay a tribute to a particular member of that class. I first became conscious of his existence one day when I jumped onto a bus and found that I had left home without any money in my pocket. एकदा लेखकाला कंडक्टरकडे असणाऱ्या सद्गुणाची जाणीव झाली. बसमध्ये चढल्यावर त्याच्या लक्षात आलं की त्याच्याकडे पैसे नव्हते. एव्हरीवन हॅज हॅड द एक्सपिरियन्स अँड नोज द फिलिंग, द मिक्स्ड फिलिंग विच द डिस्कवरी अराउजेस. यू आर अनॉइड बिकॉज यू लुक लाईक अ फूल ॲट द बेस्ट अँड लाईक अ नेव ॲट द वर्स्ट. हे लक्षात आल्यानंतर की पैसे नाही आहेत हे लक्षात आल्यावर अशा मिश्र भावना निर्माण होतात. तुम्ही चिडता आणि अशावेळी तुम्ही अगदी मूर्खासारखे आणि अप्रामाणिक किंवा फसवे दिसता, फसवे दिसता.
You would not be at all surprised if the conductor eyed you coldly, as much as to say, "Yes, I know that stale old trick. Now then, off you get." कंडक्टर शांतपणे पाहतो तुमच्याकडे आणि म्हणतो, "ही जुनीच युक्ती आहे, मला माहीत आहे, आणि त्यामुळे तुम्ही खाली उतरा." And even if the conductor is a good fellow and lets you down easily, you are faced with the necessity of going back and the inconvenience, perhaps, of missing your train or your engagement. कंडक्टर जरी चांगला असला तरी तुम्हाला खाली उतरवले तरी तुमची गैरसोय होतेच. एकतर ट्रेन चुकते, नाहीतर एखादी भेट चुकते. Having searched my pockets in vain for stray coppers. लेखकाने व्यर्थपणे खिसे तपासले. इन वेन म्हणजे व्यर्थपणे खिसे तपासले. कॉपर्सचा अर्थ आहे तांब्याची नाणी. ही नाणी मिळत आहेत का हे पाहण्यासाठी त्याने खिसे तपासले. अँड हॅव्हिंग फाउंड आय वॉज अटरली पेनीलेस. ही हॅड नो मनी, पेनीलेस. आय टोल्ड द कंडक्टर विथ ॲज ऑनेस्ट अ फेस ॲज आय कुड ॲज्युम दॅट आय कुडंट पे द फेअर अँड मस्ट गो बॅक फॉर मनी. आणि कंडक्टरला प्रामाणिकपणे सांगितले की तो बस भाडे फेअर देऊ शकणार नाही, त्याला पैसे आणायला परत गेले पाहिजे. "ओ यू नीडंट गेट ऑफ, दॅट्स ऑल राईट," सेड ही. "ऑल राईट," सेड आय, "बट आय हॅवंट अ कॉपर ऑन मी." "ओ आय विल बुक यू थ्रू," ही रिप्लाइड. "वेअर डू यू वॉन्ट टू गो?" पण कंडक्टरने म्हटले, "ठीक आहे, ऑल राईट, कुठं जायचं आहे तुम्हाला?" अँड ही हँडल्ड his bundle of tickets with the air of a man who was prepared to give me a ticket for anywhere from the bank to Hong Kong. आणि तिकिटाचं बंडल अशा रीतीने समोर धरले जणू काही बँकपासून हाँगकाँगपर्यंत कोणतंही तिकीट द्यायला तो तयार होता. I said it was very kind of him and told him where I wanted to go. And as he gave me the ticket, I said, "But where shall I send the fare?" कंडक्टरने तिकीट दिले. लेखकाने विचारले, "हे पैसे मी तुम्हाला कुठे पाठवू?" "Oh, you will see me some day, all right," he said cheerfully. He turned to go. कंडक्टरने सांगितले, "कधीतरी तुम्ही भेटाल तेव्हा द्या." And then, luckily my fingers, still wandering in the corner of my pockets, lighted on a shilling and the account was squared. कंडक्टरने सांगितले, "तुम्ही भेटाल तेव्हा द्या पैसे." आणि त्याच वेळी लेखकाला एक शिलिंगचं नाणं त्याच्या पॉकेटमध्ये सापडले. तिकिटाचे पैसे त्याने दिले कंडक्टरला. पैशाचा तर विषय संपला. बट दॅट फॅक्ट डिड नॉट लेसन द ग्लो ऑफ प्लेजर विच सो गुड नेचर्ड अँड ॲक्शन हॅड गिवन मी. पण कंडक्टरच्या या चांगल्या वागण्यामुळं मिळालेला जो आनंद होता, ग्लो ऑफ प्लेजर, हा मात्र कमी झाला नाही. A few days after, my most sensitive toe was trampled on rather heavily as I sat reading on the top of a bus. एकदा बसमध्ये वरच्या मजल्यावर, डबल डेकरमध्ये वरच्या मजल्यावर लेखक वाचत बसलेले होते आणि त्यांचं पायाचं बोट तुडवलं गेलं. I looked up with some anger and more agony and saw my friend of the cheerful countenance. रागाने आणि वेदनेने त्यांनी वर पाहिलं तेव्हा त्यांना हा आनंदी चेहऱ्याचा मित्र, तो बस कंडक्टर दिसला. "सॉरी सर," ही सेड. "आय नो दीज आर हेवी बूट्स." तो कंडक्टर सॉरी म्हणाला आणि त्याने पुढे सांगितलं की इतरांकडून माझे पाय तुडवले जातात म्हणून मी हे जड बूट घातलेले आहेत. "गॉट देम बिकॉज माय ओन फीट गेट ट्रॉड ऑन सो मच." माझे पाय तुडवले जातात इतरांकडनं म्हणून मी हे घातलेले आहेत. अँड नाऊ आय एम ट्रेडिंग ऑन अदर पीपल्स. आणि त्यामुळं आता मी लोकांचे पाय तुडवतोय. "होप आय डिडंट हर्ट यू सर." लेखकाची माफी मागितली त्यांनी. "ही हॅड हर्ट मी बट ही वॉज सो नाईस अबाउट इट दॅट आय ॲश्युअर्ड हिम ही हॅडंट." लेखकाची पायाची बोटं खरं म्हटलं तर दुखावली होती, पण त्या कंडक्टरचं चांगुलपणा पाहून ते काही बोलले नाहीत. आफ्टर दिस आय बिगॅन टू ऑब्झर्व हिम वेन एव्हर आय बोर्डेड हिज बस.
लेखक जेव्हा जेव्हा त्याच्या बसमध्ये चढायचे तेव्हा तेव्हा या कंडक्टरच्या हालचाली पाहायचे, त्याचं वागणं पाहायचे, अँड फाउंड अ क्युरियस प्लेजर in the constant good nature of his bearing. He seemed to have an inexhaustible fund of patience and a gift of making his passengers comfortable. पॅसेंजर्सना आरामदायक बनवण्यासाठी त्याच्याकडे अमर्याद अशी सहनशक्ती आहे हे त्यांना दिसून आलं. I noticed that if it was raining, he would run up the stairs to give someone the tip that there was room inside. त्यांच्या लक्षात आलं त्याचा चांगुलपणा. जेव्हा पाऊस पडत असायचा तेव्हा हा कंडक्टर पॅसेंजर्सना आत जागा असल्याचं सांगायचा किंवा आत येण्याच्या सूचना द्यायचा. विथ ओल्ड पीपल ही वॉज ॲज कन्सिडरेट ॲज अ सन. वयस्कर लोकांची अगदी मुलाप्रमाणे काळजी घ्यायचा. अँड विथ चिल्ड्रन ॲज सॉलिसिटियस ॲज अ फादर. लहान मुलांची अगदी वडिलांप्रमाणे काळजी घ्यायचा. ही हॅड इव्हिडंटली अ पर्टिक्युलर वॉर्म प्लेस इन हिज हार्ट फॉर यंग पीपल अँड ऑलवेज इंडल्ज इन सम मेरी जेस्ट विथ देम. आणि तरुण लोकांच्या मध्ये आनंदाने मिसळून चेष्टामस्करी करायचा. इफ ही हॅड अ ब्लाइंड मॅन ऑन बोर्ड, इट वॉज नॉट इनफ टू सेट हिम डाऊन सेफली ऑन द पेवमेंट. एखादा आंधळा मनुष्य बसमध्ये असेल तर त्याला तो सुरक्षितपणे फुटपाथवर सोडायचा. ही वुड कॉल टू बिल इन फ्रंट टू वेट while he took him across the road or round the corner or otherwise safely on his way. त्याच्या बसचा ड्रायव्हर बिल याला तो थांबायला सांगायचा आणि त्या आंधळ्या माणसाला रस्ता ओलांडून सुरक्षित जागी सोडायचा. In short, I found that he irradiated such an atmosphere of good temper and kindliness that a journey with him was a lesson in natural courtesy and good manners. तो अशा प्रकारचं चांगलं दयाळू वातावरण पसरवायचा. इरॅडिएटचा अर्थ आहे पसरवणे, निर्माण करायचा, की त्याच्याबरोबरचा प्रवास म्हणजे सभ्यता, गुड मॅनर्स, चांगलं वागणं, शिष्टाचार यांचा एक लेसन, एक धडाच असायचा. इट वॉज अ लेसन इन नॅचरल कर्टसी अँड गुड मॅनर्स. What struck me particularly was the ease with which he got through his work. तो कंडक्टर अतिशय सहजपणे त्याचं काम करायचा. If bad manners are infectious, so also are good manners. If we encounter incivility, most of us are apt to become uncivil. But it is an unusually uncouth person who can be disagreeable with sunny people. जसे वाईट शिष्टाचार एकाकडून दुसऱ्याकडे पसरत जातात, इन्फेक्शियस असतात, संसर्गजन्य असतात, तसेच चांगले शिष्टाचार पण एकाकडून दुसऱ्याकडे पसरतात. इट इज विथ मॅनर्स ॲज विथ द वेदर. नथिंग क्लिअर्स अप माय स्पिरिट लाईक अ फाईन डे, सेड किट्स. एक कवी किट्स हा म्हणतो की चांगल्या प्रसन्न दिवसाशिवाय माझ्या आत्म्याला कोणी स्वच्छ बनवू शकत नाही. अँड अ चेअरफुल पर्सन descends on even the gloomiest of us with something of the benediction of a fine day. आनंदी व्यक्तीसुद्धा अशीच प्रसन्न दिवसाप्रमाणे एखाद्या अतिशय दुःखी व्यक्तीपर्यंत आपला आनंद आशीर्वादाप्रमाणे, बेनिडिक्शन म्हणजे आशीर्वादाप्रमाणे पसरवत असते. अँड सो इट वॉज ऑलवेज फाईन वेदर ऑन द पोलाइट कंडक्टर्स बस. याच प्रकारे या बस कंडक्टरच्या बसमधलं वातावरणसुद्धा अतिशय आनंदी असायचं. अँड हिज ओन सिव्हिलिटी, हिज कन्सायलिटरी ॲड्रेस अँड गुड ह्युमर्ड बेरिंग इन्फेक्टेड हिज पॅसेंजर्स. त्याची सभ्यता, त्या कंडक्टरची सभ्यता, त्याचे मैत्रीपूर्ण बोलणं, कन्सायलिटरी ॲड्रेस म्हणजे मैत्रीपूर्ण बोलणं, आणि त्याचा विनोदीपणा यांचा चांगला परिणाम बसमधल्या लोकांवरती व्हायचा. इन लाइटनिंग देअर स्पिरिट्स ही लाइटन्ड हिज ओन टास्क. हिज गेटी वॉज नॉट अ वेस्टफुल लक्झरी
बट अ साऊंड इन्व्हेस्टमेंट. लोकांची मनं आनंदी करून तो स्वतःचे काम पण आनंदी बनवायचा. I have missed him from my bus route of late, but I hope that only means that he has carried his sunshine onto another road. It cannot be too widely diffused in a rather drab world, and I make no apologies for writing a panegyric on an unknown bus conductor. काही काळ लेखकाला तो कंडक्टर भेटला नाही, पण तो दुसऱ्या कोणत्या तरी मार्गावर आपला चांगुलपणा निश्चित पसरवत असणार. त्यामुळं त्याची स्तुती करण्यासाठी लेखक कोणतीही माफी मागत नाही. इफ वर्ड्सवर्थ कुड गॅदर लेसन्स ऑफ विजडम फ्रॉम द पुअर लीच गॅदरर ऑन द लोनली मूर, आय सी नो रिझन वाय लेसर पीपल शुड नॉट टेक लेसन्स इन कॉन्डक्ट फ्रॉम वन who shows how a very modest calling may be dignified by good temper and kindly feelings. जर वर्ड्सवर्थ सारखा कवी, महान कवी हा एका जळू गोळा करणाऱ्याकडून लीच गॅदरर म्हणजे जळू गोळा करणाऱ्याकडून शहाणपणाचे धडे जर शिकत असेल, तर लोकांनी चांगल्या स्वभावाच्या दयाळू आणि सभ्यपणे वागणाऱ्या कंडक्टरकडून चांगल्या वागण्याचे धडे का शिकू नयेत? It is a matter of general agreement that the war has had a chilling effect upon those little everyday civilities of behavior that sweeten the general air. युद्धामुळे या चांगलं वातावरण निर्माण करणाऱ्या शिष्टाचारांवरती परिणाम झाला असला तरी सुद्धा we must get those civilities back if we are to make life kindly and tolerable for each other. तरी आपल्याला जीवन चांगलं सहनशील बनवण्यासाठी हे शिष्टाचार परत आणले पाहिजेत. वी कॅनॉट गेट देम बॅक बाय इन्व्होकिंग द लॉ. हे शिष्टाचार आपण कायद्याने परत आणू शकत नाही. द पोलिसमन इज अ नेसेसरी सिम्बॉल अँड द लॉ इज अ नेसेसरी इन्स्टिट्यूशन फॉर अ सोसायटी दॅट इज स्टील समवॉट लोअर दॅन द एंजल्स. कायदा ही आवश्यक अशी सामाजिक संस्था आहे, पण ती परिपूर्ण नाही आहे. इट इज लोअर दॅन एंजल्स मीन्स इट इज लेस दॅन परफेक्ट. बट द लॉ कॅन ओनली प्रोटेक्ट अस अगेन्स्ट मटेरियल अटॅक. कायदा आपलं शारीरिक हल्ल्यापासून रक्षण करतो. नॉर विल द लिप्टमन्स वे ऑफ मीटिंग मॉरल अफ्रॉन्ट बाय फिजिकल व्हायलन्स हेल्प अस टू रिस्टोर द सिव्हिलिटीज. पण लिप्टमनने जसा शारीरिक हल्ला करून नैतिक विरोध केला, त्या प्रकारे आपण शिष्टाचार परत आणू शकत नाही. आय सजेस्ट टू हिम दॅट ही वुड हॅव हॅड अ मोर सबटल अँड इफेक्टिव्ह रिवेंज इफ ही हॅड ट्रीटेड द जेंटलमन हू वुड नॉट प्लीज विथ इलॅबोरेट पोलाइटनेस. प्लीज न म्हणणाऱ्या माणसाला नम्रता दाखवून नम्रता दाखवून लिप्टमन परिणामकारक बदला घेऊ शकला असता. He would have had the victory not only over the boor but over himself. असं करून त्याला त्या उद्धट माणसावरच, बूर म्हणजे उद्धट माणसावरच नव्हे तर स्वतःवरही विजय मिळवता आला असता. अँड दॅट इज द विक्टरी दॅट काउंट्स. आणि हाच विजय महत्त्वाचा असतो. द पोलाइट मॅन मे लूज द मटेरियल ॲडव्हान्टेज बट ही ऑलवेज has the spiritual victory. I commend to the Lippmann a story of Chesterfield. यासाठी लेखक या लिप्टमनला चेस्टरफील्डची एक गोष्ट, एक किस्सा सांगतात. चेस्टरफील्ड हे एक ब्रिटिश लेखकाचं नाव आहे. In his time, the London streets were without the pavements of today, and the man who took the wall had the driest footing. त्यावेळी लंडनमध्ये आजच्यासारखे फुटपाथ नव्हते, त्यामुळं रस्त्याच्या उंच भागावरून चालणाऱ्याचे पाय तेवढे कोरडे राहत असत. आय नेव्हर गिव्ह द वॉल टू अ स्काउंड्रल, सेड अ मॅन हू मेट चेस्टरफील्ड वन डे इन द स्ट्रीट. चेस्टरफील्डना एकदा एक माणूस रस्त्यात भेटला आणि चेस्टरफील्डना तो म्हणाला, मी बदमाश माणसांना इथून चालायला देत नाही.
आय ऑलवेज डू, सेड चेस्टरफील्ड. पण चेस्टरफील्ड चिडले नाहीत, तर उलट त्या माणसाला अभिवादन करून त्यांनी सांगितलं, हां, मी मात्र नेहमीच बदमाश माणसांना येथून चालायला देतो. स्टेपिंग विथ बो इन टू द रोड. त्याला ते अभिवादन केलं आणि त्यांनी सांगितलं, मी मात्र बदमाश माणसांना इथून चालायला देत असतो. आय होप द लिफ्टमन विल ॲग्री दॅट हिज रिवेंज वॉज मच मोर स्वीट दॅन इफ ही हॅड फ्लंग द फेलो इन टू द मड. त्या माणसाला रागाने चिखलात फेकण्यापेक्षा हा कितीच गोड बदला होता, हे लिफ्टमन सुद्धा मान्य करेल. Okay students, I have given you the detailed explanation with the vocabulary as well as the meanings of the paragraphs in Marathi. So I hope you will have no difficulty to understand this beautiful essay on saying please. Thank you.